हॅलो स्टुडंट्स, विजय एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत की बोर्डाची आन्सर शीट कशी रिप्रेझेंट करायची आणि कशी सॉल्व करायची. मी आज तुम्हाला बोर्ड क्वेश्चन पेपर मार्च 2020 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2चा पेपर सॉल्व करून देणार आहे. तो तुम्हाला नक्कीच समजेल आणि येणाऱ्या एक्झामसाठी त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चला तर मग वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. माझ्याकडे ही बोर्ड आन्सर शीट आहे. आता ही पहिल्यांदा आपण बघूया बोर्ड आन्सर शीट कशी रिप्रेझेंट करायची आहे ती. पहिल्यांदा इथं सीट नंबर लिहिलेला आहे, बैठक क्रमांक, जो अंकांमध्ये इथं तुम्हाला पहिल्यांदा लिहायचा आहे. एका ब्लॉकमध्ये एकच अंक लिहायचा आणि इथं वर्ड्समध्ये लिहायचा आहे, तो अक्षरी लिहायचा आहे. त्यानंतर इथं सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट, इथं तुमची साईन करायची आहे. इथं तुमची साईन करायची नाही, तुमच्या क्लासवर जे सुपरविजनसाठी शिक्षक येतील ते इथं साईन करतील. इथं लिहायचा आहे तुमचा सेंटर क्रमांक, ज्या सेंटरला तुमचा नंबर आला असेल तो सेंटर क्रमांक इथं लिहायचा. त्यानंतर बघूया, इथं सब्जेक्ट लिहायचा आहे. इथं पेपर 1, 2 असे 2 पार्ट असतील त्या पेपरचे, तर इथं पेपर 1 असेल तर पेपर 1 लिहा पार्ट 1, इथं 2 असेल तर पार्ट 2 लिहा. त्यानंतर डेट लिहा. त्यानंतर लँग्वेज ऑफ आन्सर, ते इंग्लिश किंवा मराठी. सेमीची आणि इंग्लिश मिडियमची मुलं इंग्लिश लिहितील सायन्सच्या पेपरसाठी आणि मराठी मिडियमची मुलं हे मराठी लिहितील. मेन आन्सर बुक 1. नंबर ऑफ सप्लिमेंट्स, तुम्ही या पेपरला जेवढ्या सप्लिमेंट्स लावाल त्या नंबर ऑफ सप्लिमेंट इथं लिहा आणि दोन्हीचे ॲडिशन करून इथं लिहायचे. ते पेपर संपल्यावर शेवटी करायचं काम आहे. त्यानंतर इथं तुम्हाला एक बारकोड दिला जाईल, तो बारकोड इथं चिटकवून घ्या आणि त्या बारकोडवरती घडी न पडता व्यवस्थित चिटकवा आणि काहीही ओव्हरराईट करू नका. त्यानंतर इथं होलोक्राफ्ट स्टिकर, जो एक ब्लॅक कलरचा असतो, तो तुम्हाला दिला जाईल आणि तो इथं चिटकवून घ्या. आता या पोर्शनमध्ये तुम्ही काहीही लिहायचं नाही आणि या पोर्शनमध्येही तुम्ही काहीही लिहायचं नाही. ठीक आहे, चला मग आपण पुढे बघूया. आता हा पेपर आहे, इथं तुमच्यासाठी सर्व सूचना दिलेल्या असतात. या पेपरमध्ये या सर्व सूचना इथं लिहिलं आहे बघा, विद्यार्थ्यांकरिता सूचना. या सर्व सूचना या तुमच्यासाठी इथं या पेपरमध्ये दिलेल्या आहेत. ओके. त्यानंतर इथं तुम्ही आपल्या तुमचा पेपर चालू होण्याच्या आधी ही आन्सर शीट तुम्हाला पेपर चालू होण्यापूर्वीच काही वेळ दिलेली असते. तर ही आपण छानपैकी आधी आखून घ्यायची. तर कशी आखायची मी तुम्हाला दाखवते. ही आन्सर शीट ही पेन्सिल किंवा ब्लॅक पेनने तुम्ही अशी छानपैकी आखून घ्या. पहिल्यांदा इथं 2 लाईन मारायच्या, त्यानंतर शेवटी 1 लाईन घ्यायची, त्यानंतर ही वरून ही छानपैकी आखून घ्यायची, म्हणजे ती दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसते. आणि ही खालून पण या पद्धतीनं आखून घ्यायची आहे. ओके. या पद्धतीने ही आन्सर शीट आखून घेतल्यानंतर इथं आपल्याला प्रश्न क्रमांक 1 त्यामधला सब क्वेश्चन आणि त्यामधला सब क्वेश्चन असे लिहिता येतात. त्यामुळे ही आन्सर शीट अशी छान आखून घ्या. यासाठी तुम्ही ब्लॅक पेनचा किंवा पेन्सिलचा वापर करा आणि तुम्ही आन्सर शीट लिहिण्यासाठी हा ब्ल्यू पेनचा वापर करावा. अन्य कोणत्याही कलरचा पेन तुम्ही वापरायचा नाही, कारण रेड पेन, ग्रीन पेन हा तुम्हाला अलाउड नाही, तो पेन तुम्ही वापरायचा नाही. तर मार्च 2020चा हा पेपर आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 हा पेपर आहे. तर यामध्ये पहिल्यांदा काही नोट्स दिलेल्या आहेत, त्या आपण नोट्स बघूया. पहिली आहे, ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, म्हणजे पूर्ण क्वेश्चन्स हे कंपल्सरी आहेत सगळे. यूज ऑफ कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड, कॅल्क्युलेटरचा वापर करायचा नाही. द नंबर्स टू राईट ऑफ द क्वेश्चन इंडिकेटिंग फुल मार्क्स,
म्हणजे इथं जे राईटला जे नंबर दिलेला आहे तो मार्क्स दर्शवतो. In case of MCQs, question number 1A, only the first attempt will be evaluated and will be given credited. म्हणजे MCQचा आन्सर दिल्यानंतर जे तुम्ही पहिला आन्सर लिहिलेला असेल त्यालाच फक्त मार्क्स मिळतील. तुम्ही जर रफ करून सेकंड, ते रफ करून थर्ड अशी आन्सर लिहिलीत तर त्याला मार्क्स दिले जाणार नाहीत. For every MCQs, the correct alternative A, B, C, D which sub-question number is to be written as in answer. For example, 1A, 2B, 3C. म्हणजे या पद्धतीने आपल्याला MCQचे आपले आन्सर लिहायचे आहेत. Scientifically correct label diagram should be drawn wherever necessary. जिथं जिथं डायग्राम काढण्याची आवश्यकता आहे तिथं तिथं तुम्ही सायंटिफिकली करेक्ट डायग्राम काढा आणि त्याला योग्य ते लेबलिंग करा. लेबलिंग केल्यामुळे तुम्हाला नक्की ते काय दाखवायचं आहे, काय रिप्रेझेंट करायचं आहे हे समजतं. ओके, बघूया आपण क्वेश्चन नंबर 1A. चूज द करेक्ट ऑप्शन अँड राईट इट्स नंबर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन, ट्रान्सफर ऑफ इंफॉर्मेशन from molecule of DNA to mRNA is called dash dash process. आता या प्रोसेसला काय म्हटलं जातं? या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. म्हणून फर्स्ट क्वेश्चन नंबर 1चा आन्सर ए आहे. म्हणून इथं आपण क्वेश्चन नंबर 1A सब पॉईंट 1 त्याचा आन्सर आहे ए. अशा पद्धतीने हे छानपैकी आपण रिप्रेझेंट केलेलं आहे. तुम्हालाही अशा पद्धतीनंच पेपरमध्ये हे रिप्रेझेंट करायचं आहे. पूर्ण सेंटेन्स लिहून त्याचं आन्सर लिहायचं नाही, तर तुम्हालाही या पद्धतीनंच MCQचे आन्सर लिहायचे आहेत. सेकंड क्वेश्चन, बॉडी ब्रेक्स अप इंटू सेव्हरल फ्रॅगमेंट अँड ईच फ्रॅगमेंट स्टार्ट्स टू लिव्ह ॲज अ न्यू इंडिव्हिज्युअल. धिस इज डॅश डॅश टाईप ऑफ रिप्रोडक्शन. एखादा प्लांट असेल आणि त्याची बॉडी जर आपण वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाईड केली तर तो प्रत्येक पार्ट इंडिव्हिज्युअली नवीन एखादा नवीन हे असल्यासारखं प्लांट असल्यासारखं ते वाढत असेल तर या टाईपच्या रिप्रोडक्शनला काय म्हणतात? याला फ्रॅगमेंटेशन म्हणतात. म्हणून सेकंडचा आन्सर हे बी आहे. इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युएल लीड्स टू फॉर्मेशन ऑफ. आता इनकम्प्लीट फ्युएलचं जर इनकम्प्लीट कंबशन झालं तर त्याच्यापासून काय निर्माण होतं? त्याच्यापासून निर्माण होतं कार्बन मोनॉक्साईड. म्हणून थर्डचा आन्सर हे ए आहे. द स्पिंडल फायबर स्टार्ट्स अपेअरिंग फ्रॉम डॅश डॅश स्टेज ऑफ कार्योकिनेसिस. तर याचा आन्सर मेटाफेज असा आहे. सॉल्ट which can be used as a supplement of calcium and iron are obtained from. कशापासून तयार होतं कॅल्शियम अँड आयर्न? तर ते आहे ग्लुकॉनिक ॲसिड. अशी ही या पहिल्या क्वेश्चनचे आन्सर आहेत आणि ह्या क्वेश्चन तुम्हाला 5 मार्कांसाठी आहे. तर तुम्ही जी आन्सर अशी रिप्रेझेंट केली तर त्या रिप्रेझेंटेशनलाही तुम्हाला फुल मार्क्स मिळणार आहेत आणि याचे तुम्हाला 5 मार्क्स मिळून जाणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन 1B मध्ये फर्स्ट क्वेश्चन काय बघूया आपण. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द ऑड वन आउट. यामध्ये काही प्रोसेस दिलेल्या आहेत. ड्राईंग, सॉल्टिंग, कुकिंग, सोकिंग विथ शुगर. तर याच्यामध्ये आपली जी कुकिंग ही प्रोसेस आहे ती ऑड आहे, त्यामुळे त्याला आपण आन्सर म्हणून लिहिणार आहोत. क्वेश्चन 1B, फर्स्ट कुकिंग. Other methods are prevention of food and cooking is the not prevention of food, hence cooking हा आपला odd one out आहे. Write the correct correlation. याच्यामध्ये ॲनिलिडा, अर्थवर्म. ॲनिलिडाचा एक्झाम्पल अर्थवर्म आहे. देन प्लॅटीहेल्मिंथस हा एक किंगडम आहे, त्याचं एक्झाम्पल इथं लिहायचं आहे. तर त्याचं एक्झाम्पल मी इथं प्लॅनेरिया असं लिहिलेलं आहे. तुम्ही ते न लिहिता फ्लॅटवर्म लिहिलं, टॅपवर्म लिहिलं तरी पण ते बरोबर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन थर्ड, स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स. टोबॅको कंटेनिंग सबस्टन्स कॅनॉट कॉजेस कॅन्सर ऑफ माउथ अँड लंग्स. हे आन्सर काय आहे तुम्ही लगेच ओळखलं असेल.
It is false. Right function of testes. The function काय आहे त्याचं? To produce the sperms, to secrete the hormones testosterone. And last question. I am connecting link between reptilia and mammals. What is my name? त्याचं नाव आहे डगबिल प्लॅटिपस. असा हा आपला फर्स्ट क्वेश्चन मधले 10 क्वेश्चन असतात. हे आपले कंप्लीट झाले पाहिजेत 10 मिनिटात, कारण तुम्ही हे पूर्ण प्रिपरेशन करून पेपरला जायचं आहे. त्यामुळं या 10ही क्वेश्चनचे आन्सर तुमचे 10 मिनिटात पूर्ण झाले पाहिजेत. त्यानंतरचा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2A. तर याच्यामध्ये काय विचारलं आहे क्वेश्चन? गिव्ह सायंटिफिक रिझन एनी टू. कोणतेही 2 सायंटिफिक रिझन तुम्हाला लिहायचे आहेत. फर्स्ट आहे इंडियन्स शूड फॉलो फॅमिली प्लॅनिंग फॉर कंट्रोलिंग द पॉप्युलेशन. पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी इंडियन्सला फॅमिली प्लॅनिंग करण्याची आवश्यकता का आहे? तर त्याचा आन्सर आपण इथं लिहिलेला आहे. क्वेश्चन 2A फर्स्ट. Indians should follow family planning for controlling the population because excessive growth of population within a short duration is called as population explosion. You may have realized from the table given beside about fast population growth of India. या टेबलवरून तुम्हाला कळतंय की इंडियामध्ये किती फास्ट पॉप्युलेशन ग्रोथ झालेली आहे. 1901 मध्ये 23,83,96,327 एवढं पॉप्युलेशन होतं. तर तेच 2011 मध्ये 121,08,54,977 एवढं पॉप्युलेशन हे इन्क्रीज झालेलं आहे. तर हा टेबल इथं आपण असा दाखवलेला आहे टू ग्रोथ ऑफ अ पॉप्युलेशन. त्यानंतर इन दिस सिच्युएशन, आता हे पॉप्युलेशन एवढं इन्क्रीज झाल्यामुळं काय सिच्युएशन क्रिएट झाली? तर इन दिस सिच्युएशन वी हॅव टू फेस व्हेरियस प्रॉब्लेम्स. लाईक काय प्रॉब्लेम्स क्रिएट झाले? अनएम्प्लॉयमेंट, डिक्रीजिंग पर कॅपिटल इन्कम अँड इन्क्रीजिंग लोन, स्ट्रेस अँड नॅचरल रिसोर्सेस एक्सेट्रा. म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले बिकॉज ऑफ द ग्रोथ इन पॉप्युलेशन. पॉप्युलेशनमध्ये ग्रोथ झाल्यामुळं या सगळ्या प्रॉब्लेम्सना आपल्याला फेस करावं लागलं. देअर इज ओनली वन सोल्युशन फॉर ऑल सच प्रॉब्लेम्स अँड इट इज पॉप्युलेशन कंट्रोल. आणि या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती काय एक सोल्युशन आहे? तर ते आहे पॉप्युलेशन कंट्रोल करणं. देअरफॉर फॅमिली प्लॅनिंग इज इसेन्शियल फॉर इंडियन्स. म्हणून इंडियन्ससाठी फॅमिली प्लॅनिंग हे इसेन्शियल आहे. त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे. पुढचा क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन 2A मधला सेकंड क्वेश्चन. वी फील एक्झॉस्टेड आफ्टर एक्सरसाइजिंग. एक्सरसाइज केल्यावर आपल्याला थकवा का येतो? एक्झॉस्टेड का वाटतं? त्याचा आन्सर इथं दिसतंय तुम्हाला. वी फील एक्झॉस्टेड आफ्टर एक्सरसाइजिंग बिकॉज आवर मसल सेल परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन while performing the exercise. Due to this, less amount of energy is produced to our body and lactic acid accumulates, due to which we feel tired. या क्वेश्चनचं आन्सर हे अशा पद्धतीनं द्यायचं आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी, सोलार एनर्जी अँड विंड एनर्जी आर कॉल्ड रिन्युएबल एनर्जीज. आता हायड्रोइलेक्ट्रिक म्हणजेच वॉटरपासून निर्माण होणारी इलेक्ट्रिकल एनर्जी, सोलार एनर्जी आणि विंड एनर्जी या सगळ्यांना रिन्युएबल एनर्जी असं का म्हणतात? तर त्याचा आन्सर इथं रिप्रेझेंट केलेला आहे. हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी, सोलार एनर्जी अँड विंड एनर्जी आर कॉल्ड रिन्युएबल एनर्जीज बिकॉज these energies are produced from energy sources like water, that means hydroelectric energy, sunlight, solar energy and wind energy respectively, that are produced continuously in nature and will not get depleted. म्हणजे ह्या ज्या एनर्जी आहेत या नेचरमध्ये कंटिन्युअसली क्रिएट होत असतात, त्या कधी संपत नाहीत. these sources are inexhaustible and sustainable. They will not be finished. The sources of energy which are being produced continuously in nature are inexhaustible, are called renewable energy
रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी, म्हणजे जी एनर्जी आपल्या नेचरमध्ये कंटिन्युअसली प्रोड्यूस होते ती आपली रिन्युएबल एनर्जी आहे, म्हणून याला रिन्युएबल एनर्जी सोर्स असं म्हटलेलं आहे. त्यानंतरचा आपला क्वेश्चन बघूया. क्वेश्चन 2B. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 3. फर्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. इथे एक चार्ट दिलेला आहे आणि जे ब्लॉक्स खाली आहेत, रिकामे दिसतात तुम्हाला, ते ब्लॉक्स तुम्हाला भरायचे आहेत. त्याच्यामध्ये बघूया आपण इफेक्ट ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन. या इफेक्ट ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशनमुळं कशावरती काय काय इफेक्ट होतात हे आपल्याला सांगायचे आहेत. तर पहिला आहे स्किन कॅन्सर, त्यानंतर लंग कॅन्सर, त्यानंतर टिश्यू इन द बॉडी आर डिस्ट्रॉयड, बॉडीमधले टिश्यू डिस्ट्रॉयड होतात, अँड आय प्रॉब्लेम. असे हे या रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशनमुळे होणारे इश्यूज आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे हा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिस्टिंग्विश बिटवीन एव्ज अँड मॅमेलिया. एव्ज आणि मॅमेलिया मधला डिफरन्शिएट एक्सप्लेन करायचा आहे. तर त्याचा आन्सर हे आहे, एव्ज अँड मॅमेलिया. बघूया आपण. ॲब्सेन्स ऑफ मेमरी ग्लँड अँड प्रेझेन्स ऑफ मेमरी ग्लँड. दीज व्हर्टिब्रेट्स आर कम्प्लिटली अडॉप्टेड फॉर द एरियल लाईफ. म्हणजे हे पक्षी आहेत हे. दीज व्हर्टिब्रेट्स आर मोस्टली टेरेस्ट्रियल ॲनिमल, म्हणजे हे जमिनीवर राहणारे ॲनिमल आहेत आणि हे पक्षी आहेत. देन एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फीदर्स. यांच्या एक्झोस्केलेटनवरती पंख असतात कारण ते पक्षी आहेत. एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ हेअर अँड फर, म्हणजे यांच्या स्किनवरती हेअर्स असतात किंवा फर असते. Digits are covered with scales and bears and claws. And digits are provided with nails, claws and hooks. Body is divided into head, neck and trunk. Body is divided into head, neck, trunk and tail. यांच्यामध्ये टेल असते, यांच्यामध्ये टेल नसते. फॉर एक्झाम्पल पिकॉक, डक, पॅरट, पिजन. फॉर एक्झाम्पल ह्युमन, बॅट, एलिफंट, डॉल्फिन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. By observing given picture, write any 2 effects of this disaster. हे एक डिझास्टरचं पिक्चर दिलेलं आहे. रेल्वे क्रॅश झालेली आहे आणि या डिझास्टरचं आपल्याला काय लिहायचं आहे, हे पिक्चर ऑब्झर्व करायचं आहे आणि एनी 2 इफेक्ट्स ऑफ दिस डिझास्टर, याचे 2 इफेक्ट लिहायचे आहेत आपल्याला. तर बघा, क्वेश्चन 2B, थर्ड क्वेश्चन, इफेक्ट ऑफ रेल्वे ॲक्सिडेंट डिझास्टर. फर्स्ट इफेक्ट, डिझास्टर अफेक्ट द इकॉनॉमी ऑफ द नेशन. म्हणजे त्यामधून होणाऱ्या नुकसानीमुळे नेशनला काय होतं, त्याचा इकॉनॉमीवरती इफेक्ट होतो. एंटायर सिस्टीम कोलॅप्स. त्यांची जी रेल्वेची सिस्टीम असेल ती पूर्णपणे कोलॅप्स होऊन जाईल. पुन्हा येणाऱ्या ट्रेन थांबवाव्या लागतील. हे सगळं सिस्टीम कोलॅप्स होते. कोलॅप्सिंग द ट्रान्सपोर्ट सिस्टीम अँड मेसिव्ह लॉस ऑफ लाईफचा सुद्धा लॉस होतो. हे या डिझास्टरचं काय आहे, इफेक्ट आहेत. त्यानंतर क्वेश्चन 2B मधला फोर्थ क्वेश्चन काय आहे, एक्सप्लेन 4 वेज टू मिनिमाइज स्ट्रेस. स्ट्रेस मिनिमाइज करण्याचे 4 कोणते ऑप्शन्स आहेत, तर ते ऑप्शन्स इथं दिलेले आहेत, ते आपण बघूया. एस्टॅब्लिशिंग कम्युनिकेशन विथ फ्रेंड्स, कझिन्स, पॅरेंट्स अँड टीचर. तुमचं जर स्ट्रेस तुम्हाला आलेला असेल तर तो स्ट्रेस रिलीज करण्यासाठी तुम्ही कुणाशी तरी मन मोकळं करून बोलण्याची गरज असते. तर त्यासाठी तुम्ही फ्रेंड्सचा यूज करू शकता, कझिन्सचा यूज करू शकता, किंवा पॅरेंट्सजवळ बोलू शकता, किंवा तुमच्या टीचर्सजवळ बोलू शकता. रिलीव्ह आवर मेंटल स्ट्रेस बाय लाफिंग लाऊडली. जोरात हसल्यानंतरही आपला स्ट्रेस काय होतो, रिलीफ होतो. देन फॉस्टरिंग द हॅबिट्स लाईक अ मटेरियल कलेक्शन, फोटोग्राफी, रीडिंग. म्हणजे कोणती तरी एखादी आवड आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे. डायव्हर्टिंग द एनर्जी अँड माइंड टुवर्ड्स द पॉझिटिव्ह थिंकिंग.
पॉझिटिव्ह थिंकिंग केलं पाहिजे अँड रेग्युलर एक्सरसाइज इज द मस्ट. हे आहेत आपले टू वे द मिनिमाइज स्ट्रेस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे कंप्लीट द फॉलोइंग कन्सेप्च्युअल पिक्चर. हे एक मगाशी सांगितल्याप्रमाणे एक पिक्चर दिलेला आहे, मध्ये मायक्रोब्स लिहिलेला आहे आणि बाजूने त्याच्या ब्लँक स्पेस आहे. तर हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर मायक्रोब्समध्ये ऑइल स्पिल, देन प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर्स, मायक्रोबियल इनॉक्युलंट्स, मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल, बायोगॅस, कंपोस्टिंग, सिवेज मॅनेजमेंट हे त्याचे साईडचे हे आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 आपला कंप्लीट झालेला आहे आणि क्वेश्चन नंबर 2 हा किती मार्कांचा आहे? 10 मार्कांचा आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 2A साठी 4 मार्क आणि 2B साठी 6 मार्क असा हा टोटल 10 मार्कांचा क्वेश्चन आहे. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये 1 क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन बघूया. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन एनी 5. आता याच्यामधले आपल्याला 5 क्वेश्चन सोडवायचे आहेत आणि मार्क्स आहेत 15. म्हणजे एका क्वेश्चनसाठी तुम्हाला 3 मार्क मिळणार आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस विथ एक्झाम्पल. ॲनाटॉमिकल एव्हिडन्स द्यायचे आणि त्याचे एक्झाम्पल सांगायचे आहेत. तर याच्यामध्ये हे त्याचं आन्सर आहे. इम्पॉर्टन्स ऑफ ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. देअर डज नॉट एनी superficial similarities between the human hand, cat's foreleg, flipper of whale, and patagium of bat. Similarly, use of each of these structures in a different respect to animal. There is a similarly in structure of bones and bone joints in organ of each of these animals. This similarity indicates that these animals may have a common ancestor. म्हणजे या वेगवेगळे ॲनिमल आहेत पण या ॲनिमलमध्ये काहीतरी सिमिलॅरिटीज आहेत. त्यांच्या बोन स्ट्रक्चरमध्ये, बोन जॉईंट्समध्ये काहीतरी सिमिलॅरिटी आहेत. त्यामुळे त्यांचे जे ॲन्सेस्टर म्हणजे त्यांचे जे पूर्वज आहेत ते कोणीतरी कॉमन असतील असा एक अंदाज बांधता येतो आणि त्यामुळे हे ॲनाटॉमिकल एव्हिडन्सचं एक्झाम्पल आहे आणि त्याचं एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. त्यानंतर बघूया आपण क्वेश्चन नंबर 3 सेकंड क्वेश्चन. काय आहे हा क्वेश्चन? व्हॉट विल यू डू अँड व्हाय. इथं 3 क्वेश्चन दिलेले आहेत आणि तुम्ही हे का करणार आणि काय करणार हे त्याचं सांगायचं आहे. Child of neighbors is addicted to tobacco chewing. म्हणजे शेजाऱ्यांचा जो मुलगा आहे तो काय करतोय, टोबॅको खाण्याची त्याला सवय लागलेली आहे. तर तुम्ही याच्यामध्ये काय कराल बघूया आपण. चाइल्ड ऑफ युअर नेबर इज addicted to tobacco chewing. If I found that the child of my neighbor is addicted to tobacco chewing, I will explain all the harmful effects to the child. I will make him aware about the health problem associated with chewing tobacco like mouth cancer, tooth decay, lung cancer, gum diseases. I will advise him to reduce the use of tobacco every day till the finally quits it completely. I will help him to cultivate some good hobbies to divert his mind from the tobacco. तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो सांगितलं यांनी. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्याला ते टोबॅको खाण्यामुळे साईड इफेक्ट काय आहेत ते सांगायचे आहेत. टोबॅको च्युइंग केल्यामुळे त्याचे माउथ कॅन्सर होऊ शकतो, टीथ डिके होऊ शकतात, लंग कॅन्सर होऊ शकतं हे सांगायचं आहे त्याला. आणि त्याला यापासून त्याचं माइंड काय करायचं, डायव्हर्ट करायचं आहे, हे आपल्याला आन्सर द्यावं लागेल. त्यानंतर सेकंड क्वेश्चन. युअर फ्रेंड हॅज डेव्हलप्ड द हॉबी ऑफ स्नॅपिंग सेल्फी.
तुमच्या फ्रेंडला जर सेल्फी घेण्याची आवड असेल, पण ती आवड फारच खूपच वाढलेली असेल, तर त्यासाठी तुम्ही काय कराल? हे आन्सर आहे त्याचं. माय फ्रेंड हॅज डेव्हलप्ड द हॉबी ऑफ स्नॅपिंग सेल्फी. Person indulging in selfie is not aware about the world around and the risk. This is called selfie-side. म्हणजे जर त्याला त्या शेजारच्या बाजूच्या वर्ल्डचं काही भान राहत नसेल किंवा तो कोणती रिस्क घ्यायला चालला याचंही भान राहत नसेल, तर त्याला एक सेल्फी-साईड असं डिसीज म्हटलं जातं. आय विल ॲडवाइज माय फ्रेंड टू स्टॉप धिस वियर्ड बिहेवियर. मी माझ्या फ्रेंडला असा ॲडवाइस देईन की हे वियर्ड बिहेवियर थांबवलं पाहिजे. आय विल टेल हिम दॅट धिस हॅबिट ऑफ टेकिंग सेल्फी मेनी टाइम्स अ डे इटसेल्फ इज इनफ टू डिस्टर्ब युअर पर्सनल, सोशल अँड प्रोफेशनल लाईफ. या हॅबिट काय करणार आहे, तर त्याचं पर्सनल लाईफ, सोशल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफही डिस्टर्ब करणार आहे. I will advise him to develop some hobby like reading books, playing football, etc. to help him to get rid of this habit. या हॅबिटमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला अशा चांगल्या सवयी, स्पोर्ट्स खेळण्याच्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. नेक्स्ट क्वेश्चन, 3rd C. Second C, sorry. Your sister has become इनकम्युनिकेटिव्ह. शी प्रिफर्स टू रिमेन अलोन. जर तुमची बहीण इनकम्युनिकेटिव्ह म्हणजे अबोला धरला असेल तिने आणि ती सगळ्यांपासून लांब राहण्यासाठी जर प्रिफर करत असेल, तर नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असतो. त्यासाठी तुम्ही काय कराल? तर बघूया आपण. माय सिस्टर हॅज बिकम इनकम्युनिकेटिव्ह. शी प्रिफर्स टू रिमेन अलोन. That is an indication that she must be stressed with some worries. Then I will try to talk to her and divert the energy and mind towards the positive thinking. I will advise her to foster the hobby. I will do also advise to take up yoga and meditation. If required, I will advise her to consult a professional counselor and discuss her problem. तर तिला या स्ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी आपण काय काय करणार आहोत, तर त्यासाठी तिला पॉझिटिव्ह थिंकिंगकडे तिचं माइंड वळवलं पाहिजे. योगा मेडिटेशनचा यामध्ये खूप छान उपयोग होतो आणि काउन्सलरची ॲडवाईस घेतली पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 3 मधला 3 क्वेश्चन. विच प्रिकॉशन्स बघूया. विच प्रिकॉशन्स आर नेसेसरी फॉर प्रॉपर डिकम्पोजिशन ऑफ डोमेस्टिक वेस्ट. डोमेस्टिक वेस्टचं प्रॉपर डिकम्पोजिशन करण्यासाठी आपल्याला कोणती प्रिकॉशन घेतली पाहिजे, तर त्यासाठी आपण इथं प्रिकॉशन बघूया. Precautions are necessary for proper decomposition of domestic waste. Waste has to be segregated into dry and wet accordingly headed for disposal. डिस्पोजल करण्यासाठी त्याला ड्राय आणि वेट अशा 2 वेगवेगळ्या फॉर्ममध्ये डिवाइड केलं पाहिजे. टू एन्श्युअर प्रॉपर डिकम्पोजिशन ऑफ वेस्ट, ओनली बायोडिग्रेडेबल वेस्ट लाईक अ फूड वेस्ट, पेपर वेस्ट शुड बी यूज्ड. Non-biodegradable waste like a plastic, thermocol should be separated that can be kill the useful microbes and hamper the process of decomposition. Optimum moisture content should be maintained in the garbage bin in order to ensure faster decomposition of the waste. म्हणजे वेस्टमध्ये मॉइश्चर असणं गरजेचं आहे गार्बेजमध्ये, जे डिकम्पोज फास्ट करेल. The proportion of wet waste and dry waste should be maintained in the compost pile. Dry waste need to send for recycling and wet waste need to send to landfilling sites of composting. हे आहे त्याचा आन्सर. त्यानंतर बघूया आपण क्वेश्चन नंबर 3 मधला 4th क्वेश्चन. काय आहे हा क्वेश्चन? ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम
अँड राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. ही डायग्राम ऑब्झर्व करायची आणि त्याच्या खाली दिलेल्या क्वेश्चनचे आन्सर लिहायचे. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे फर्स्ट? टू विच फायलम डज द ॲनिमल इन्क्लुडेड इन द डायग्राम बिलॉंग? या डायग्राममधला ॲनिमल हा कुठल्या फायलममधला आहे असा विचारलेला आहे. द ॲनिमल कॉकरोच इन्क्लुडेड इन द डायग्राम बिलॉंग टू फायलम आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडामधला हा फायलम आहे. व्हॉट इज एक्झोस्केलेटन मेड अप? त्याचं एक्झोस्केलेटन कशापासून बनलेलं आहे? त्याचं एक्झोस्केलेटन इज मेड ऑफ कायटिन. व्हॉट इज द सिमेट्री? द सिमेट्री इज बायलॅटरल. म्हणजे त्याचे दोन्ही पार्ट हे सेमच असतात. इट इज कॉल्ड बायलॅटरल. देन क्वेश्चन थर्ड मधला क्वेश्चन नंबर 5. एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट इन शॉर्ट. शॉर्टमध्ये फॉलोइंग कन्सेप्ट एक्सप्लेन करा. ए आहे सरोगेसी, बी आहे इन विट्रो फर्टिलायझेशन IVF आणि थर्ड आहे स्पर्म बँक. याचे आपण आन्सर बघूया. सरोगेसीचे हे आन्सर आहे. सम वुमन हॅव अ प्रॉब्लेम इन इम्प्लांटिंग ऑफ एम्ब्रियो इन युटेरस. Such women can take the help of the modern remedial techniques called surrogacy. In this technique, oocyte is collected in the ovary of the woman having problem in implantation in uterus. That oocyte is fertilized in test tube with the help of sperms collection from her husband. The embryo form such fertilization in the implanted in the uterus of some other woman having normal uterus. म्हणजे एखाद्या फिमेलमध्ये जर युटेरसला प्रॉब्लेम असेल तर तिचा ओसाइट अँड हर हजबंड्स स्पर्म यांचं फ्युजन केलं जातं आणि हे अनादर वुमनच्या युटेरसमध्ये ट्रान्सफर केलं जातं. सच वुमन in those uterus embryo is implanted are called surrogate mother. ज्या फिमेलच्या युटेरसमध्ये हे एम्ब्रियो इम्प्लांट केलं जातं त्या मदरला सरोगेट मदर असं म्हणतात. नेक्स्ट, इन व्हायट्रो फर्टिलायझेशन IVF. In this technique, fertilization is brought about in the test tube. The embryo formed is implanted in uterus of human at appropriate time. IVF technique is used for having a child in case of those childless couple who have a problem like a sperm count obstacle in the oviduct. तर याच्यामध्ये टेस्ट ट्यूब बेबीचा उपयोग, टेस्ट ट्यूब बेबी कशी तयार होते हे दिलेलं आहे. देन स्पर्म बँक. स्पर्म बँक इज द कन्सेप्ट लाईक अ ब्लड बँक. तर त्याचं हे आन्सर आहे. There are various problems in sperm production in case of many men so as to have a children in case of such couple. New concept of sperm bank has been introduced. This concept is similar to blood bank. Semen ejected by the desired men is collected after their thorough physical and medical checkup and stored in the sperm bank. As per the wish of needful couple, oocyte of woman and concerned couple is fertilized by IVF technique using the semen from the sperm bank. Resultant embryo is implanted in the uterus of same woman. म्हणजे जसं ब्लड बँक असते तशी ही स्पर्म बँक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन थर्ड मधला, लेबल द बॉडी ऑर्गनायझेशन ऑफ ह्युमन इन द फॉलोइंग फिगर. या फिगरमधल्या ह्युमन बॉडीचे नावं इथं लिहायची आहेत. क्वेश्चन नंबर आहे हा 6. आता इथं काय काय आहे बघा दाखवले. माउथ, हार्ट, किडनी, लंग्स, लिव्हर अँड लेग. अशी खूप आणि सोप्या पद्धतीची डायग्राम आहे आणि खूप सोपी नावं आलेली आहेत.
ओके, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्डमधला 7th. मेक अ टेबल बेस्ड ऑन फॉर्म्स ऑफ एनर्जी अँड करस्पॉन्डिंग डिव्हायसेस. याच्यामध्ये फॉर्म्स ऑफ एनर्जी या बाजूला दिलेले आहेत आणि डिव्हायसेस इथं दिलेले आहेत. पहिला आहे इलेक्ट्रिक. इलेक्ट्रिकचं डिव्हाइस कोणतं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. मेकॅनिकलमध्ये शिविंग मशीन आणि बायसिकल हे एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला. थर्मलमध्ये कोणतं डिव्हाइस आहे ते लिहायचं आहे. आणि इथं सोलर कुकर आणि सोलर हीटर दिलेलं आहे, त्याची एनर्जी कोणती आहे ते लिहायचं आहे. तर हा टेबल आपण इथं बघूया. फॉर्म्स ऑफ एनर्जी अँड डिव्हायसेस: इलेक्ट्रिकल, फॅन, लाईट; मेकॅनिकल, शिविंग मशीन, बायसिकल; थर्मल, स्टीम इंजिन, सोलर कुकर अँड हीटर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन थर्ड 8. कंप्लीट द पॅरेग्राफ युजिंग अ प्रॉपर वर्ड्स. इथं वर्ड्स दिलेले आहेत आणि हा पॅरेग्राफ तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. तर या पॅरेग्राफ हा अशा पद्धतीनं मी सॉल्व केलेला आहे. त्याचे आन्सर फक्त सांगते तुम्हाला. ॲक्वॅटिक, मेकॅनिकल, सुडोमोनस, बॅक्टेरिया, हायड्रोकार्बन अँड कार्बन डायऑक्साईड हे असे त्याचे आन्सर्स आहेत. तर इथं आपला थर्ड क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. आता आपण वळूया आपल्या शेवटच्या आणि फोर्थ क्वेश्चनकडे. आणि हा आपला शेवटचा आणि फोर्थ क्वेश्चन आहे. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी वन. 3 क्वेश्चनचे मार्क्स 15 आहेत आपले. आणि लास्ट क्वेश्चन फोर्थ आहे. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन एनी वन. यामध्ये 2 क्वेश्चन असतील, त्यातला एक क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. पहिला क्वेश्चन आहे attempts at various level are performed for conserving environment. Which role would you like to perform? Give 2 action of each. तर हे काही हे दिलेले आहेत, रोल दिलेले आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही काय ॲक्शन घ्याल हे तुम्ही काय ॲक्शन घ्याल असं विचारले. त्यामुळे याचा आन्सर देणं खूप सोपं आहे. त्याच्यामध्ये फोर्थ ए मधला ए, प्रिव्हेन्शन. तर प्रिव्हेन्शनमध्ये काय ॲक्शन घेणार तुम्ही? तर प्रिव्हेंटिंग पॉसिबल हार्म्स अँड डिझायनिंग न्यू प्लॅन्स. ज्याच्यामुळे प्लांट्सला हार्म होतं त्याचं प्रिव्हेन्शन करायचं आणि न्यू प्लॅन डिझाईन करायचे. देन कंट्रोल, बी कंट्रोल, प्रिव्हेंटिंग द हार्म्स अँड स्टॉपिंग द हार्मफुल ॲक्टिव्हिटी. थर्ड प्रोडक्शन, रिवायवल ऑफ हार्म्ड फॅक्टर ऑफ environment. And second activity, attention, innovation. Third D, awareness, education, guidance and awareness. याच्या मार्फत आपण काय करू शकतो? अवेअरनेस इन्क्रीज करू शकतो. आणि लास्ट आहे कन्झर्वेशन, कन्झर्विंग द अवेलेबल रिसोर्सेस. आता वळूया आपण आपल्या शेवटच्या क्वेश्चनकडे, फोर्थ मधला सेकंड क्वेश्चन. आणि त्याचा आन्सर हे इथं आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे? 5 क्वेश्चन दिलेले आहेत छोटे छोटे, आणि या 5 क्वेश्चनचे आन्सर आपल्याला लिहायचे आहेत. पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी. गिव्ह 1 यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी. गिव्ह 1 कमर्शियल यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी. राईट 2 बॅक्टेरियल एक्झाम्पल ऑफ बायोफर्टिलायझर. राईट 2 नेम्स ऑफ क्रॉप जेनेटिकली डेव्हलप्ड. ह्याचे आन्सर बघूया आपण. बायोटेक्नॉलॉजी, इट इज bringing about artificial genetic changes of hybridization in organisms for human welfare. Second, it has become possible to increase the per hectare yield respective of the limitations of cropland area. म्हणजे कमी बायोटेक्नॉलॉजीचा यूज काय विचारलं आपल्याला, तर कमी लँडमध्ये सुद्धा आपण जास्त यील्ड घेऊ शकतो, जास्त उत्पन्न काढू शकतो. यालाच काय म्हटलंय? बायोटेक्नॉलॉजी. कमर्शियल यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी, इट इज यूज्ड इन द फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह क्रॉप व्हरायटी अँड यील्ड बाय टेक्निक्स सच ॲज जेनेटिक मॉडिफिकेशन, हायब्रिडायझेशन आणि जेनेटिक मॉडिफिकेशन करून आपण काय करू शकतो? तर कमर्शियली जास्त उत्पन्न आपण घेऊ शकतो शेतीमधून. नेक्स्ट, बॅक्टेरियल एक्झाम्पल ऑफ बायोफर्टिलायझर. हे त्याचे 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. 2 नेम्स ऑफ क्रॉप्स जेनेटिकली डेव्हलप. तर हे 2 क्रॉप दिलेले आहेत, गोल्डन टी अँड बीटी कॉटन. तर इथं असा आपला पेपर हा सॉल्व करून झालेला आहे. हा आपला मार्च 2020चा पेपर
हा आपण कंप्लीट इथं सॉल्व केलेला आहे. क्वेश्चन 1 टू क्वेश्चन 4 विथ ऑप्शन हा आपण इथं सॉल्व केलेला आहे. तर हा पेपर तुम्हाला नक्कीच समजला असेल आणि जर समजला असेल तुम्हाला तर या पेपरला माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे याचा फायदा तुमच्या मित्रांनाही होईल. आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुम्हाला मी अजून जे काही पेपर सॉल्व करून सेंड करणार आहे तेही मिळतील आणि तुम्ही एक्झामसाठी छानपैकी तयार व्हाल.